नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविकांनो, अखेर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. केंद्र सरकारचं मानधन आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जो थकीत या ठिकाणी मानधन होता तो या ठिकाणी जमा होत आहे केंद्राचा, त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता, अंगणवाडी सेविकांनो, अखेर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. बऱ्याच अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचे आपल्याला प्रश्न होते किंवा कमेंट होते की ताई, आमचा जो थकीत या ठिकाणी मानधन जो आहे केंद्राचा तो डिसेंबरपासून या ठिकाणी जमा झालेला नाही. तर त्या सर्व ताईंसाठी, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अखेर ही आनंदाची अपडेट आहे. केंद्राचा जो थकीत मानधन आहे तो बँक खात्यामध्ये जमा होतो आहे. ज्याची आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो, तेच आता केंद्र सरकारचं मानधन आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ लागलं आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे आले का, ही महत्त्वाची माहिती आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अंगणवाडी सेविका म्हणजे खरं तर गावागावातल्या बालकांचं भविष्य घडवणाऱ्या खऱ्या शिल्पकार आहेत. खरं तर उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कोणताही अडचण असो, तुमची सेवा कधी या ठिकाणी थांबत नाही. म्हणूनच तुमचं मानधन हे वेळेवर मिळणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेवर मिळून चालणार नाही, तर त्यांचं जे मानधन आहे ते वाढवणं गरजेचं आहे. हेच या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो. कोणताही ऋतू असो, की ज्या सेवा आहेत त्या सेवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हेच या ठिकाणी आद्य कर्तव्य या ठिकाणी समजून आपली अंगणवाडी सेविका समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत ती या ठिकाणी सेवा पुरवताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि त्यांचं मानधन वाढवणं आणि त्यांचं मानधन देखील वेळेवर होणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. बघा, सर्वात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या 2 महिन्याचा जो केंद्राचे मानधन आहे, सध्या तरी डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे केंद्राचे मानधन पात्र सर्व सेविका आणि मदतनीस यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांना या ठिकाणी या 2 महिन्याचे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे थकीत केंद्राचा जो मानधन आहे तो जमा झालेला आहे, त्यांनी या ठिकाणी नक्कीच आम्हाला कमेंट करा. अनेक जिल्ह्यांमध्ये सेविका आणि मदतनीसांच्या खात्यात पैसे आले आहेत. काहींना एकत्र रक्कम जमा झाली आहे, तर काही ठिकाणी ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, तो म्हणजे इतका उशीर का झाला? तर यामागचं कारण देखील सर्वांना माहीतच आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे SNA स्पर्श प्रणाली. या नवीन प्रणालीमुळे निधी ट्रान्सफरमध्ये काही तांत्रिक अडचणी ह्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे केंद्राचे पैसे काही काळ रखडले होते. पण आता ही प्रक्रिया सुरळीत झाली असून निधी थेट खात्यात जमा होत आहे. बघा, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का हे तपासण्यासाठी तुमच्या बँकेचे पासबुक या ठिकाणी अपडेट करावा लागणार आहे. मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग वापरा किंवा ATM CSC या ठिकाणी CSC सेंटरला भेट द्या. जर अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका, लवकरच सर्वांच्या खात्यात या ठिकाणी जमा होतील. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी आपल्या सुपरवायझर किंवा आपल्या ऑफिस म्हणजे कार्यालयाशी संपर्क साधा. जिल्ह्यानुसार पैसे जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. ही बातमी अंगणवाडी सेविकांसाठी एक मोठा दिलासा देणारी आहे. खरं तर डिसेंबर आणि जानेवारीचं मानधन आता खात्यात या ठिकाणी जमा होत आहे. ही माहिती इतर सेविकांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.